नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की ग्राफिक डिझाइन रिलेटेड फुल कॅनव्हा ट्युटोरियल. ग्राफिक डिझाइन म्हणजे काय? तर बिझनेससाठी किंवा व्हिजिटिंग कार्ड, बिझनेससाठी Instagram पोस्ट बनवणं, असे व्हिज्युअल वगैरे ते डिजिटली Instagramवरती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अपलोड करण्यासाठी ग्राफिक डिझायनरकडून या पोस्ट बनवून घेतल्या जातात आणि हे तुम्ही इझिली तुम्हाला हव्या त्या वेळेत बनवू शकता आणि तुम्हाला तुमचा एक प्रकारे इन्कम तयार करू शकता. असे ऑनलाईनही तुम्ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट करून, ग्राफिक डिझायनरची ॲडव्हर्टाइजमेंट करून तुम्ही हे काम करू शकता आणि तुमच्या हव्या त्या वेळेत करून तुम्ही एक इन्कम जनरेट करू शकता. तर आज मी ग्राफिक डिझाइन कोणत्या ॲपमध्ये करायचं असं ॲपही सांगणार आहे आणि फुल ट्युटोरियल देणार आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. स्टेप बाय स्टेप फुल ट्युटोरियल सांगणार आहे आणि त्याआधी नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरुवात करूया. तर ग्राफिक डिझायनिंगसाठी मी जे ॲप यूज करते ते ओन्ली म्हणजे मोबाईलमध्येही आणि लॅपटॉपमध्येही किंवा कॉम्प्युटरमध्येही तुम्ही वापरू शकता. पण प्रत्येकाकडेच लॅपटॉप असतो असं नाही आणि मीही स्वतः मोबाईलमधून या सर्व गोष्टी यूज करून किंवा बनवून मी इन्कम जनरेट करते माझा. तर मी मोबाईलमधूनच तुम्हाला शिकवणार आहे. तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला सुरुवात करूया. हे ॲप आहे ते कॅनव्हा ॲप आहे आणि ते आपण प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं. फर्स्ट प्ले स्टोअरमध्ये जावा तुमच्या. त्याच्यानंतर तिथं सर्च करा कॅनव्हा ॲप. कॅनव्हा कॅनव्हा ॲप. त्याच्यानंतर असं येईल बघा, हे कॅनव्हा ॲप आहे. माझं इथं ओपन आलेलं आहे कारण माझं ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. तर हा लोगो पाहून घ्या, फोटो अँड व्हिडिओ एडिटर कॅनव्हा ॲप. तर तुम्हाला इथं इन्स्टॉल येईल, तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्याच्यामुळं मी ओपन करून घेते. ओके, आता हे ओपन होईल. माझं ॲप ओपन झालेलं आहे. ओके. तर आता हा डॅशबोर्ड आहे कॅनव्हाचा. इथं मोबाईलमध्ये अशा प्रकारे दिसत आहे. लॅपटॉपवरती वेगळ्या साईजचं येईल. म्हणजे हे जे आयकॉन आहेत, हे सगळे आहेत आयकॉन, ते ह्या लेफ्ट साईडला येतात लॅपटॉपमध्ये आणि इथं मोबाईलमध्ये हे खालच्या साईडला येतात. तर हे जरा थोडेसे चेंजेस असतात फक्त ॲडजस्टिंगचे, कारण याची स्क्रीन, मोबाईलची स्क्रीन छोटी असते आणि लॅपटॉपची स्क्रीन किंवा कॉम्प्युटरची स्क्रीन मोठी असते. तर हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर जर नवीन असाल तर काहीही समजत नाही, तर मी तुम्हाला आता पहिल्यापासून सांगते. तर काय करायचं ते इथं बघा, होममध्ये हे सगळं ह्या डॅशबोर्ड ओपन होतो. आता सध्या आपण होमवरती आहे. तर होमवरती काय काय येतंय बघा, युअर डिझाईनमध्ये इथं डिझाईन केलेले असतात. जे तुम्ही डिझाईन केलेले असतं ते मी माझ्या अशा प्रकारचे डिझाईन झालेले आहेत. हे सगळं मी डिझाईन केलेलं आलेलं आहे. आणि इथं टेम्पलेट्स म्हणजेच ऑलरेडी कॅनव्हामध्ये जे टेम्पलेट्स ऑलरेडी बनवून असतात ते असतात. ओके. त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या साईजेस आहेत. जे तुम्हाला डिझाईन करायचं आहे ते तुम्ही इथून चूज करू शकता. आणि इथं सर्च बार आहे. जे तुम्हाला म्हणजे नेम वगैरे माहिती असेल, ज्याचं जी फाईल तुम्हाला सर्च करायची आहे ते तुम्ही इथं सर्च करू शकता. बघा इथं. अशा प्रकारे इथं माझ्या एका प्रोजेक्टला आर लाईव्ह प्रोजेक्ट असं नाव आहे ह्या फाईलला, म्हणून बरोबर ह्या फाईल सर्च झालेल्या आहेत. अशा प्रकारे हे यूज करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथून इथून तुम्ही डिझाईन करायला सुरुवात करू शकता. तर फर्स्ट मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेनेशन देते प्रत्येक आयकॉनचे कशात काय आहे ते. तर हे होममध्ये झालं, हे प्रोजेक्ट असतात आपले. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्टमध्ये जे तुम्ही डिझाईन केलेले असतात तेच असतात. बघा, हे मी सर्व प्रोजेक्ट डिझाईन केलेले आहेत. त्या फाईल्स इथं ओपन झालेल्या आहेत. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही डिझाईन केलेल्या फाईल्स असतात. त्याच्यानंतर टेम्पलेट्समध्ये बघा, हे टेम्पलेट्समध्ये ऑलरेडी जे कॅनव्हामध्ये असतात फाईल, त्या असतात. हे ऑलरेडी डिझाईन टेम्पलेट्स असतात. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथून ह्या टेम्पलेट्समधूनच तुम्हाला हव्या त्या फाईल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता समजा मला Instagram पोस्ट पाहिजे, तर तुम्ही Instagram पोस्ट टाकायचं. फॉर कुकिंग, तुम्हाला ज्या रिलेटेड पाहिजेत ते तुम्ही इथून सर्च करू शकता आणि तुम्हाला ऑलरेडी बनवलेले टेम्पलेट्स इथून सर्च होतील. बघा, इथं सर्च झालेले आहेत. Instagram पोस्ट ऑलरेडी सर्च झाले. ह्या Instagram स्टोरी पण आहेत. ओके. असंच तसंच इथं थंबनेल टाईप करा. थंबनेल
थंबनेल बघा, इथं ऑलरेडी बनवलेले थंबनेल आलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही एडिट करून तुम्हाला क्लायंटचे आले तर याच्यामध्ये हे जे आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करून हे करू शकता. 2 मिनिटात कमीत कमी वेळात तुम्ही बनवू शकता. तर आपण स्क्रॅचपासूनही पाहणार आहोत, कारण कधी-कधी त्यांनी क्लायंटने सॅम्पल पाठवलेला असतो आणि त्याप्रमाणेच आपल्याला बनवता आलं पाहिजे. त्यावेळेस आपण ह्या ऑलरेडी टेम्पलेट्स ह्या यूज करू शकत नाही. तर त्याच्यानंतर आता पहिल्यापासून मी तुम्हाला सांगते. इथून बॅक घ्यायचं. बॅक नंतर इथं कस्टम साईज आहे. ओके. अगोदर आता हे हे समजून सांगते मी तुम्हाला. हे आयकॉन कशाचे ते समजून सांगते. जर तुम्हाला Instagram पोस्टच पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या आयकॉनवरती Instagram पोस्ट याच्यावरती जाऊन तुम्ही घेऊ शकता Instagram पोस्ट तुम्हाला डिझाइन करण्यासाठी. ओके. आता इथं तुम्ही डिझाइन करू शकता. तसेच तुम्हाला जर लोगो डिझाइन करायचा असेल, तर इथली साईज घेऊन तुम्ही लोगो डिझाइन करू शकता. सोशल मीडिया पोस्टमध्ये भरपूर टाईपचे असतात बघा. सोशल मीडिया पोस्ट म्हणजे Facebook, Instagram वगैरे ह्याच्या डिफरंट प्रकारच्या साईज आलेल्या आहेत. तुम्हाला जी हवी ती साईज तुम्ही घेऊ शकता. सहसा स्क्वेअर साईजवरती डिझाईन करायचं म्हणजे ते कुठेही अपलोड करता येतात. जर पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल साईज जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही ही Instagram पोस्ट 4x5 घेऊ शकता. त्याच्यानंतर फोटो एडिटर. इथं फोटो एडिटरमध्ये तुम्ही फोटो एडिट करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल, तर व्हिडिओ ह्या आयकॉनवरून तुम्ही व्हिडिओ साईज घेऊ शकता. तसेच सीट, तुम्हाला जर काही सीट बनवायची असतील, तर तुम्ही इथून घेऊ शकता. प्रेझेंटेशन स्लाईड घ्यायची असेल, तर प्रेझेंटेशन बनवायचे असेल, तर ह्या प्रेझेंटेशनवरती जाऊन तुम्हाला हवे ते प्रेझेंटेशन तुम्ही बनवू शकता. किंवा नुसतं एडिट वगैरे करायचं असेल, तर हे प्रेझेंटेशन साईज घ्यायची आणि त्याच्यानंतर मग टेम्पलेटमधून तुम्हाला हवी ती तुम्ही टेम्पलेट्स यूज करून त्याच्यामध्ये तुमचा डाटा एडिट करू शकता. त्याच्यानंतर प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये काही पाहिजे असेल, तर ह्या प्रिंटेबलमध्ये जाऊन तुम्ही बनवू शकता. डॉक फाईल वगैरे बनवायची असतील, तर ह्या डॉकमधून बनवू शकता. जर व्हाईट बोर्ड ॲनिमेशनसाठी वगैरे यूज करत असाल, तर हे व्हाईट बोर्डमध्ये तुम्ही ॲनिमेशन वगैरे करू शकता. वेबसाईटचं काय डिझाईन करायचं असेल, तर याच्यावरती जाऊन तुम्ही डिझाईन करू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे आयकॉन आहेत, ते तुम्हाला समजून सांगितले आहेत कोणतं कशासाठी यूज करतात. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला आता एक स्क्रॅचपासून बनवून सांगतेच, पण त्याआधी टेम्पलेटमधून तुम्हाला एक Instagram पोस्ट मी एडिट कशी करायची ते सांगत आहे. ओके. तर आता बघूयात. ह्या टेम्पलेट्समधून आपण Instagram पोस्ट घेऊया एक. ओके. हे Instagramचं मी एक पेज घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग डिझाईन येतं बघा. इथं डिझाईन आलेलं आहे. तर तुम्हाला हवी ती तुम्ही इथून म्हणजे तिकडे जर आपण Instagram पोस्ट घेतली, तर इथं डिझाईनमध्ये बरोबर सगळ्या Instagram पोस्ट साईज असतात. तर ह्या अशा प्रकारच्या तुम्ही Instagram पोस्ट तुम्ही घेऊ शकता. लोड व्हायला टाईम लागतोय कारण मोबाईलवरचं नेट आहे. स्लो चालते जरा. ओके. आपले व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. इथं डिझाईनमध्ये जायचं. ह्या डिझाईन म्हणजे ऑलरेडी डिझाईन केलेल्या असतात. वी हॅड ट्रबल प्रोसेसिंग युअर सर्च, ट्राय अगेन इन अ फ्यू मिनिट्स. लोड व्हायला टाईम लागतो. Instagram पोस्ट, ग्राफिक डिझाईन. बघा, ह्या लोड झालेल्या आहेत. मी ग्राफिक डिझाईनच्या Instagram पोस्ट घेतलेली आहे. तुम्हाला हवी ती तुम्ही चूज करून तुमचा याच्यात डाटा एडिट करू शकता. याच्यातले कोणतेही चूज करा आणि तुम्ही घेऊ शकता. ओके. तर आता समजा मी 1 मिनिट. ओके. मी हे घेते. ओके. चला तर ही घेऊन दाखवते मी तुम्हाला एक. ही घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जर फक्त एडिट करायचं असेल, तर तुम्ही एडिट करू शकता. तर ते एडिट कसं करायचं? जे एडिट करायचं आहे त्याच्यावर टच करायचं. हे सिलेक्ट झालेलं आहे. टच केलं की हे सिलेक्ट होतं. तर तुम्ही इथून हे डिलीट करू शकता. ओके. मी डिलीट करते आता. ही इमेज डिलीट करते आणि तुम्हाला दुसरी इमेज याच्या जागेवर घेऊन दाखवते. तर हा डिलीटचा ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करून डिलीट झालेला आहे. तर आता नवीन कुठून घ्यायचं? तर ह्या एलिमेंट्समध्ये जायचं आणि इथं सर्च करायचं की ग्राफिक डिझायनर. ओके. सर्च केलं मी.
तर आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इमेजेस ओपन होतील. त्याच्यातील तुम्हाला हवी ते तुम्ही सर्च करू शकता. बघा ओपन झालेले आहे ते इमेजेस, तुम्हाला हवे ते तुम्ही इथून चूज करू शकता. ओके, इथं ऑल म्हणजे ऑल ग्राफिक्स, फोटोज, व्हिडिओज वगैरे या ग्राफिक डिझायनर रिलेटेड सर्व असतात. आणि तुम्हाला जे समजा ग्राफिक्स पाहिजे असेल फक्त, तर ग्राफिक्सवरती क्लिक करायचं. ग्राफिक फक्त ओपन होत आहे, तर याच्यातील तुम्हाला जी हवी ती तुम्ही चूज करू शकता. त्याच्यानंतर फोटो म्हणजे रिअल फोटो वगैरे असतात, म्हणजे असं ओके, असे फोटो असतात ते तुम्ही फोटो यूज करू शकता. त्याच्यानंतर इथं व्हिडिओमध्ये गेला तर ओन्ली व्हिडिओज तुम्हाला ओपन होतील. तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं फ्रेम्स असतात. या फ्रेम तुम्ही यूज करू शकता. या फ्रेम म्हणजेच काय, ह्या फ्रेम जर घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर फोटो तुम्ही त्याच्यामध्ये टाकला, तर ह्या साईजमध्ये तुमचा फोटो ॲडजस्ट होऊन जातो. ओके, त्याच्यानंतर इथं मॉकअप्स असतात, इथं ऑडिओ, इथं सेप वगैरे असतात डिफरंट टाईपचे. ओके, आपण ग्राफिक्समध्ये जाऊया. ओके, तर आता इथला एक ग्राफिक घेऊयात आपण. तुम्हाला जो पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता. ओके, मी हा चूज करते. ओके, आणि इथं सेट करा इथं. ओके, आणि तुम्हाला जर ही इमेजेस छोटी करायची असेल, तर हे व्हाईट कॉर्नर दिसतंय ना, व्हाईट डॉट, त्याच्यावरती टच करून आतल्या साईडला ड्रॅग करायचं, म्हणजे ती इमेज छोटी होईल. ओके, झाली छोटी. आणि जर ती इमेज क्रॉप करायची असेल, तर ती इमेज सिलेक्ट करून इथं खालच्या साईडला क्रॉप हा ऑप्शन असतो. इथं क्रॉप आहे, या क्रॉपमध्ये जाऊन तुम्हाला हवी ती साईज तुम्ही क्रॉप करू शकता. समजा बघा, आता मी इथपर्यंत तिच्या लॅपटॉप जरा क्रॉप केलाय आणि डन केलं, तर तिचा लॅपटॉप क्रॉप झालेला आहे. आणि तीच इमेज आपल्याला म्हणजे अगोदर होती तशी करायची असेल, तर तीच इमेज क्लिक करायची आणि डबल क्लिक केलं तरी क्रॉपचा ऑप्शन ओपन होतो, किंवा खालच्या साईडला क्रॉपवरती जाऊन तुम्ही करू शकता. नंतर बॅक घ्यायचं, होते त्या लाईनवर तुम्ही सिलेक्ट करायचं. ओके, एडिट करायचं. ते आहे ही इमेज आता आपला क्रॉप झालेला लॅपटॉप, तो मी व्यवस्थित पहिला होता तसा केलेला आहे. ओके, डन करायचं. तुम्हाला जर नको तो पार्ट जर तुम्हाला डिलीट करायचा असेल, क्रॉप करायचा असेल, तर तुम्ही तशा प्रकारे क्रॉप करू शकता. ओके, त्याच्यानंतर हे हे टूल्स आहे, छोटे छोटे इमेजेस आहे, ते पण ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही छोटे मोठे करू शकता, किंवा हेही एडिट करून तुम्हाला हवे ते तुम्हाला घेऊ शकता. त्याच्यानंतर टेक्स्टवरती येऊयात आपण. हा टेक्स्ट घेतला. टेक्स्ट हा जर तुम्हाला हा फॉन्ट पाहिजे नसेल, दुसरा फॉन्ट एखादा घ्यायचा असेल, तर तोही तुम्ही चेंज करू शकता. तो सिलेक्ट करायचा फॉन्ट आणि खाली फॉन्टमध्ये जाऊन, तुम्हाला हवा तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता सध्या बघा, हे ब्ल्यू सिलेक्ट आहे ह्या फॉन्टला, तर म्हणजेच हा फॉन्ट इथं यूज केलेला आहे. तुम्हाला जर दुसरा फॉन्ट यूज करायचा असेल, समजा मी कॅनव्हा सायन्स करते, तर हा कॅनव्हा सायन्स हा फॉन्ट इथं यूज झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हवे ते तुम्ही फॉन्ट यूज करू शकता. हा ॲरो आहे बघा, ही आता कसं स्लिपिंग मोड म्हणजे हॉरिझॉन्टल शो होत आहेत फॉन्ट. जर तुम्हाला असे व्हर्टिकली पाहिजे असतील, सगळे बघायचे असेल, तर ह्या ॲरोवरती जायचं. ह्या ॲरोवरती जाऊन खालच्या साईडला ड्रॅग करायचं, मूव्ह करायचे. बघा, हवे ते तुम्ही फॉन्ट यूज करू शकता याच्यातले. ओके, आणि आता हा फॉन्ट बोल्ड आहे का नाही, बोल्ड म्हणजेच जास्त हे दिसतं, डार्क दिसतो तो. आणि हेडिंगला बोल्ड करणं खूप नेसेसरी असतं. तर फॉर्मॅटमध्ये जाऊन इथं बोल्ड केलेलं नाहीये, मग आपण बोल्ड करूयात. बघा, आता हा कलरमध्ये झाला, म्हणजे हा टेक्स्ट बोल्ड झालेला आहे. ओके, इथं बघायचं बोल्ड केलेलं आहे का नाही, ते बोल्ड झालेलं आहे. हे इथं मार्जिन्स आहेत. जर तुम्हाला लेफ्ट मार्जिन हवं असेल, आता सध्या मिडल मार्जिन सिलेक्ट आहे. जर लेफ्ट मार्जिन हवं असेल, तर तुम्ही लेफ्ट साईडचं मार्जिन सिलेक्ट करू शकता. हे मिडल होतं अगोदर. आणि जर राईट मार्जिन पाहिजे असेल, तर हे राईट साईडचं तुम्ही करू शकता. आणि हे सगळ्या लाईन सेम. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हवे तो मार्जिन तुम्ही यूज करू शकता.
तर आपण पाहिलं होतं तसंच मिडल जर हिडिंग कधीही मिडल मार्जिनच ठेवायचं म्हणजे छान वाटतं. ओके, त्याच्यानंतर खालचा टेक्स्ट हा टेक्स्ट घेऊया आपण. इथं जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्ही इथं एडिट करू शकता. तुम्हाला आतापर्यंत मी ह्याच्यात ह्या टेक्स्टमध्ये एडिट करून दाखवलं नाही. तुम्हाला जर हवा तर हाही तुम्ही टेक्स्ट पूर्णपणे कॅन्सल करून डिलीट करून तुम्हाला तुमच्या हवा तो टेक्स्ट ॲड करू शकता. तर आता मी इथं माझा टेक्स्ट ॲड करते. प्रगती ग्राफिक्स किंवा सर्व्हिसेस, आपल्या सर्व्हिसेस काय आहे ते दाखवते. आपण सर्व्हिसेस ग्राफिक डिझाईनच्या सर्व्हिसेसही देतो, त्याच्यामध्ये सर्व बनवून देतो. तर आता हे आवर सर्व्हिसेस टाकलं आणि ह्याला मी बोल्ड करते. बघा इथं बी वरती बी हा कलरमध्ये नाही आहे, म्हणजे तो बोल्ड नाही आहे टेक्स्ट. ओके, हा बोल्ड टेक्स्ट, हा टेक्स्ट बोल्ड करूयात. बघा आता टेक्स्ट बोल्ड झालेला आहे. तर ह्या आपल्या सर्व्हिसेस आहे, हे आपण सांगितलं आहे इथं एडिट केलेलं आहे टेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर इथं त्यांनी त्यांचे लोगो डिझाईन काय काय सर्व्हिसेस आहे ते आपण हे केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सर्व्हिसेस याच्यातही तुम्ही एडिट करू शकता. त्याच्यानंतर इथं कॉन्टॅक्ट आहे, तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट कार्ड टाकू शकता. तर मी माझा कॉन्टॅक्ट टाकते. समजा 8808. ओके, मी माझा कॉन्टॅक्ट टाकलेला आहे. तुम्ही तसेच इथं तुमची ईमेल आय डीही टाकू शकता. ओके, अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता. ओके, आणि हे टेक्स्ट हे आहे आयकॉन वगैरे, कॉलिंगचे आयकॉन, वेबसाईटचे आयकॉन, हेही तुम्ही आता इथं वेबसाईटचा आयकॉन आहे, तर आपल्याला इमेजचा आयकॉन घेऊया. इथं एलिमेंटमध्ये जाऊनच तुम्ही इथून आयकॉन घेऊ शकता डिफरंट टाईपचे. काहीही सर्च, तुम्हाला कोणतीही इमेज पाहिजे असेल तर तुम्ही एलिमेंटमध्ये जाऊन सर्च करा. तर आता आपल्याला ईमेल आयकॉन पाहिजे आहे, तर ईमेल आयकॉन सर्च करायचं. एवढंच की इथं इंग्लिशमध्ये टाईप करा. इंग्लिश त्यांना कॅनवा इंग्लिश घेतो, मराठी घेत नाही, मराठी लँग्वेज तो घेत नाही. तर इथं वेगवेगळ्या टाईपचे इथे ग्राफिक्स आणि इथं फोटोज आलेत. मग सांगितलं तुम्हाला ग्राफिक्स आणि फोटोमधला डिफरन्स. तर मी ग्राफिक्समधून एक घेते. समजा हा ब्ल्यू कलरचा घेतला. ओके, हा इथं सेट करू शकता. सेम सेम तुम्हाला जर हे करायचे असेल, स्मॉल करायचे असेल, तर हे डॉटवरती जाऊन तुम्ही ड्रॅग करून स्मॉल करू शकता. आणि साईज व्यवस्थित ॲडजस्ट करायची, सगळं एका लाईनमध्ये आलं पाहिजे. अलाइनमेंट आणि मार्जिन खूप महत्त्वाची असते. कलर वगैरे जर डार्क कलर असेल तर इथला फेंट घ्यायचा, टेक्स्टचा फेंट घ्यायचा, आणि इथला जर फेंट असेल तर इथला डार्क कलर घ्यायचा. तर कलर कॉम्बिनेशन वगैरे व्यवस्थित त्याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. ओके, हा टेक्स्ट तुम्ही इन्क्रीज करू शकता. इन्क्रीज जर करायचं असेल म्हणजे साईज जर वाढवायची असेल तर तुम्ही त्या डॉट बाहेरच्या साईडला ड्रॅग करायचा, आणि जर स्मॉल करायची असेल साईज तर आतल्या साईडला ड्रॅग करायचा. ओके, त्याच्यानंतर इथं खाली सुद्धा आहे बघा, हे केलेलं आहे मी टेक्स्ट. ओके, हा टेक्स्ट सिलेक्ट करते आणि इथं खालच्या साईडला ही फॉन्ट साईज आहे, याच्यावरतीही जाऊन तुम्ही हा डॉट आहे ना, हा कमी जास्त करून तुमची साईज कमी जास्त करू शकता. ओके, हे लाईनवरती आता ही ब्ल्यू लाईनपर्यंत आहे, म्हणजे त्याची साईज 30 आहे. किंवा तुम्ही ह्या 30मध्ये जाऊन तो सिलेक्ट करून त्याच्यावरती साईज तुम्ही इन्क्रीज करू शकता, आणि इथला तुमचा खालचा ॲरो गो करायचा की ही साईज तुमची झालेली आहे. तर आता कॉन्टॅक्ट मगा एकाच लाईनिंगमध्ये होतं, तर आता खाली का झालेला आहे, कारण आपला मार्जिनचा बॉक्स इथपर्यंतच आहे. मग तो मार्जिनचा बॉक्स ह्या टेक्स्टसाठी कमी पडतो. मग मार्जिनचा टेक्स्ट वाढवण्यासाठी हे जे छोटी आडवी लाईन आहे व्हाईट कलरची, ती बाहेरच्या साईडला ड्रॅग करायची. ज्या लाईनिंग आहेत त्या मार्जिन सेट करण्यासाठी आहेत, आणि म्हणजे बॉक्सचा मार्जिन सेट करण्यासाठी आहेत, आणि हे डॉट आहेत ते टेक्स्टची साईज कमी जास्त करण्यासाठी आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि जे हे एरो आहेत बघा, स्टँडिंग आणि स्लिपिंग, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन, आणि त्याला एरो आहेत. तर त्याच्यावरती बोट ठेवून तुम्ही असं जस्ट प्रेस करून इकडं तिकडं मूव्ह करू शकता. त्याच्यावरती धरायचा आणि हा टेक्स्ट मूव्ह करू शकता. अशा प्रकारे कोणतेही टूल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मूव्ह करू शकता. तो आहे मूव्ह टूल आहे तो. आणि हे जर आहे हे म्हणजे हे आहे रोटेट करण्यासाठी. हे जे एकामागे एक 2 एरो आहेत ते रोटेट करण्यासाठी आहेत. समजा तुम्हाला ही इमेज मी सिलेक्ट केलेली आहे, आणि बघा इथं ते एरो आलेले आहेत. हा रोटेट आयकॉन आहे, तर हा त्याच्यावरती बोट ठेवायचा, आणि तुम्हाला ज्या साईडला हवा तसं ते बोट तुम्ही त्याच्यावरती धरून प्रेस करून तुम्हाला हवी त्या साईडला तुम्ही फिरवू शकता.
ते रोटेटसाठी आहे, तो व्यवस्थित ॲडजस्ट करता आला पाहिजे. त्याच्यावरतीच धरून तुम्ही ते प्रेस करू शकता. ओके. तर ते झालं तुम्ही. तसेच तुम्हाला डुप्लिकेटचंही आता म्हणजे बघूयात नंतर. ओके. इथं गरज नाहीये. तर आता आपण नेक्स्ट पहिल्यापासून स्केच जसं आहे आता हेच आता अजून एक घेऊयात आपण. आता आपण पहिल्यापासून स्केच करूया, की ओके. 0 लेव्हलपासून मी तुम्हाला पूर्णपणे स्केच करून दाखवते. तर एलिमेंटमधूनच अजून एक घेते. ओके. पार्लर पोस्ट घेते मी. पार्लर Instagram पोस्ट. इथं डिझाइन पाहिजे तेव्हाच तिथं सर्च करायचं. ओके. बघा ह्या पोस्ट आलेल्या आहेत. पार्लर Instagram पोस्ट. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यावरून कसे जॉब मिळवायचे, कसं आपल्याला क्लायंट्स मिळवायचे ते शेवटपर्यंत पहा. मी शेवटी सांगणार आहेत आणि खूप अशा इम्पॉर्टंट टिप्स हे शेवटी पहा. व्हिडिओ संपल्यानंतर सांगणार आहे, तरी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा. इथं व्यवस्थित त्यांना हिंट दिली पाहिजे, तरच ते व्यवस्थित टेम्पलेट येतात. बघा आता मग फक्त मी पार्लर सर्व्हिसेस दिलं होतं आणि त्याच्या पुढे फक्त ब्युटी दिलं, तर एवढे आपल्याला आलेले आहेत. तर याच्यातलं कोणतंही घेऊन आपण याच्यामध्ये एडिट करू शकतो. तर मी एक घेऊन तुम्हाला एडिट करून दाखवते. ओके. हे करून दाखवते, म्हणजे याच्यामध्ये फ्रेम वगैरे सर्व काही आहे. ओके. तर हे असं करून दाखवते. कलर वगैरे चेंज झाला तर काही ना, तुम्हाला हवा तर तुम्ही कलर याच्यातून चेंज करू शकता. आणि नवीन असेल तर काही आयडिया सुचत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एखादं सॅम्पल घेऊनच त्याचं बघून तुम्ही ते करू शकता. तर आता इथून हे प्लस साईन आहे, ते इथून हे करायचं. अजून एक पेज घेऊया आपण आणि हा पेजचा ऑलरेडी इथला पेजचा ब्लॅक कलर असल्यामुळे ब्लॅक कलर आलेला आहे. मी व्हाईट करते. तुम्हाला हवा तर तुम्ही कलर घेऊ शकता. ओके. तर आता आपण डिझाईनला सुरुवात करूया. तर मी ब्लॅकच घेऊयात आपण कलर. ओके. समजा ब्लॅक कलर घेतला. इथून आता कलर कसं द्यायचं ते पण सांगते. हे मी सिलेक्ट केलेलं आहे. इथं कलरचा आलेला आहे. इथून कलर द्या. इथं ब्लॅक वगैरे तुम्हाला जो हवा तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. मी हा कलर घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, तर इथलं कॉर्नर डिझाईन आहे. तर ती कुठून घ्यायची बघूयात आपण. इथं एलिमेंटमध्ये जावा आणि इथं सर्च करा कॉर्नर डिझाईन. कॉर्नर किंवा कॉर्नर बॉर्डर करा. ओके. सी ऑल करायचं. बघा हवे ते तुम्हाला आहे तिथं. हो का. सेम टू सेम त्याच्यामध्ये आहे तशीच आहे. आपण हेच घेऊया सेम टू सेम. ओके. सॉरी, ते 2 नंबर पेजला झालेलं आहे. तर ह्या 3 डॉटवरती जाऊन तुम्ही इथून आता ते तिकडच्या पेजवरती आहे. तर आपण इथूनच कॉपी करूया. ओके. कॉपी केलं मी. आणि ह्या पेजवरती क्लिक करायचं, म्हणजे ह्या पेजवरती आलो आपण. आता इथं गेल्यानंतर ह्या 3 डॉटवरती जायचं आणि इथं पेस्ट करायचं. तर तिकडची इमेज आपली इथं पेस्ट झालेली आहे. तर तुम्ही इथं हवी ती साईज घेऊन बघा. मी ह्या डॉटचा उपयोग केला मग सांगितल्याप्रमाणे ड्रॅग अँड ड्रॉप करून इथं सेट करू शकता तुम्हाला हवे ती साईज घेऊन. ओके. त्याच्यानंतर आहे हा लोगो आहे, ही डिलीट करून टाकूयात आपण. ओके. हा लोगो आहे, हा लोगो घेऊया तिथून. लोगो पार्लर लोगो करू.
ब्युटी पार्लर, ब्युटी पार्लर लोगो. ओके, तुम्ही इथून लोगो सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्हाला जो हवा तो. बघा इथं डिफरंट टाईपचे लोगो दिलेले आहेत. आणि जर तुमच्या क्लायंटने जर लोगो दिलेला असेल तर त्यांचाच लोगो तुम्ही यूज करायचा. ओके, मी हा लोगो सिलेक्ट करते. ओके, हा लोगो घेते. हा लोगो आलेला आहे. ह्याच पेजवरती कॉपी का होत आहे. ओके ओके, इथं सेट करते. ओके, त्याच्यानंतर इथं हे पार्लरचं त्या नाव दिलेलं आहे. तर आपण आपल्या मनाने इथलं कॉपी पेस्ट करते किंवा इथं तुम्हाला करून दाखवते. ओके, दुसरं कोणतंही घेतलं तरी चालतंय. ओके, समजा स्मिता पार्लर टाकते मी. स्मिता पार्लर. ओके, फर्स्ट लेटर कॅपिटल ठेवलेलं आहे. टेक्स्ट कॉम्बिनेशन वगैरे व्यवस्थित आलं पाहिजे. कलर, फॉन्ट साईज वगैरे. ओके, ह्याचा फॉन्ट मी चेंज करते मग सांगितल्याप्रमाणे. बघा इथं फॉन्टमध्ये जाऊन बघा फॉन्ट चेंज केलेला आहे मी. ओके, त्याच्यानंतर आता हे आवर सर्व्हिसेस वगैरे घेऊयात आपण. ओके, इथं टेक्स्टमध्ये जाऊनच आवर सर्व्हिसेस करायचं. आवर सर्व्हिसेस. ओके, हे कॅपिटलमध्ये करण्यासाठी इथं फॉर्मॅटमध्ये जायचं. सगळं मला कॅपिटलमध्ये पाहिजे तर हे इथं फॉर्मॅटमध्ये जाऊन इथं ए वरती सिलेक्ट करायचं. ए वरती केलं, इथं बोल्ड करते. ओके, हे असं ब्ल्यू पर्पल येतं ती आपण यूज केल्यानंतर. ओके ओके, त्याच्यानंतर ह्याला आपण जरा इफेक्ट देऊयात. इफेक्टमध्ये जायचं, खालच्या साईडलाच आहे. इफेक्टमध्ये मी हा आउटलाईन इफेक्ट देते. त्याच्यावरती जायचं आणि ही त्याचे साईडचं आहे. जे आउटलाईन जे आहे त्याचा कलर चेंज करूयात आपण. ओके ओके, आउटलाईनचा हा कलर दिलेला आहे मी इफेक्टमध्ये जाऊन. ओके ओके करायचं. त्याच्यानंतर खालच्या सर्व्हिसेस आपण बघूयात कोणत्या ते. ह्या सर्व्हिसेस आहेत. ही एक लाईन घेऊयात आणि इथूनच आपण सगळा इथला टेक्स्ट कॉपी पेस्ट करून घेऊयात तिकडं. कारण टाईप केलं तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल. तशा प्रकारे टेक्स्ट घेऊनच तुम्ही टाईप करा. का टेक्स्ट घ्यायचा आणि याच्यामध्ये तुम्ही टाईप करायचं. मी आता इथं कॉपी पेस्ट करते तिकडचं. पेस्ट. कॉपी. ओके, पेस्ट. ओके, हे पेस्ट झालेलं आहे असं. ओके, फक्त तुम्हाला आता एक लाईन घेऊन दाखवते मी. ओके, एलिमेंटमध्ये जायचं आणि लाईन टाईप करायचं. लाईन तिथं फक्त सिम्पल लाईन आहे. तसं डिफरंट काही तर सी ऑलवरती जायचं. ह्या डिफरंट टाईपच्या लाईनिंग आहेत. तुम्ही हव्या त्या घेऊ शकता. ऑलवरती मग सेपवरती होते मी. ओके, त्याच्यानंतर ग्राफिक्समध्ये जायचं. इथं सी ऑल करायचं. बघा डिफरंट टाईपच्या डिझाईनच्या लाईनिंग आहेत. तर मी ही इथं खाली तुम्ही सर्च करू शकता. मी ही लाईन घेते. ओके, तर बघा ही लाईन घेतलेली आहे मी. तुम्ही डिफरंट टाईपच्या तुम्हाला हव्या तुम्ही तिथून चूज करू शकता. ओके,
आणि समजा आता हे जर तुम्हाला ही वरची डिझाईन खालच्या साईडला पाहिजे असेल तर ते क्लिक करायचं आणि रोटेटचा पण आहे ऑप्शन. इथं फ्लिपवरती जायचं, खालच्या साईडला आहे बघा फ्लिप. ओके ओके फ्लिप व्हर्टिकल केलं मी. काय केलं? फ्लिप व्हर्टिकल केला. तर बरोबर वरचं खाली आलेलं आहे. ओके हे झालं का? तुम्ही इथं साईज कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि हे ॲरो जे आहेत, 4 ॲरो जे आहेत त्याच्या थ्रू तुम्ही मूव्ह करू शकता. ओके हे झालेलं आहे आपलं सेट. आता त्याच्यानंतर आता आपलं राहिलेलं आहे फक्त ह्या फ्रेम्स वगैरे घ्यायचं. ओके तर आता एलिमेंटमध्ये जाते. ओके आपलं पेज सिलेक्ट केलं, एलिमेंटमध्ये जायचं. एलिमेंटमध्ये फ्रेम सिलेक्ट करा, फ्रेम टाईप करा, फ्रेम, ओनली फ्रेम. ओके ओके तर इथं फ्रेम आहे, सी ऑल करायचं. इथं सी ऑल, सी ऑल. इथं डिफरंट, तिथं आपल्याला सर्कलमध्ये यूज केलेल्या फ्रेम आहेत. इथं डिफरंट टाईपच्या तुम्हाला ज्या हव्या त्या प्रकारच्या तुम्ही फ्रेम इथून यूज करू शकता. ओके तर आपल्याला सर्कल पाहिजे, मी सर्कल घेते. तर किती पाहिजेत? फोर यूज केलेले आहेत, तर मी फोर फ्रेम घेते. ओके ओके आणि ओके ही सिलेक्ट केलेली आहे. तर आता 4 फ्रेम पाहिजे आहेत आपल्याला. तर प्रत्येक वेळेस एलिमेंटमध्ये जायचं का? तर अजिबात नाही. तर ही फ्रेम सिलेक्ट करायची आणि जे हे प्लस हे रेक्टेंगल साईजचे 2 शेप आहेत बघा, एकावर एक आहेत बॉक्स, ते प्लस आहे. याच्यावरती जायचं, हे रेक्टँगल प्लस ह्या आयकॉनवरती जायचं, क्लिक करायचं. म्हणजे तीच फ्रेम सेम इथं डुप्लिकेट झालेली आहे. ह्या आयकॉनला काय म्हणायचं? डुप्लिकेट. काय म्हणायचं? डुप्लिकेट. तर आता ह्याच्यावरती मी त्याच्यावरती टच केलं की ती फ्रेम डुप्लिकेट झालेली आहे. तर बघा इथं एक आणि इथं एक, ही डुप्लिकेट केलेली फ्रेम आहे जी मी मूव्ह करत आहे ती. तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता तुम्हाला हवी तिथं ॲडजस्ट करू शकता. ओके तसेच आता ही आपण आहे अशी याच्यावरूनच आता डुप्लिकेट करूया. सेम साईजची डुप्लिकेट होती, सेम. ओके अजून एक डुप्लिकेट केले. ओके झाली डुप्लिकेट. सेम साईजची, साईज ही चेंज होत नाही, सेम साईजची डुप्लिकेट होती. तर आता आपल्याला फक्त आता त्याच्यामध्ये टाकायला इमेजेस घेऊयात आपण. पार्लर ब्युटी करूयात अगोदर. ब्युटी पार्लर सर्व्हिसेस. ओके बघा इथं ब्युटी काय केलं मी टाईप, ब्युटी पार्लर सर्व्हिसेस. ओके तर इथं फोटोजमध्ये जायचं, सी ऑल केलं. इथं बघा भरपूर त्याच्यामध्ये ड्रॅग करण्यासाठी, आपल्याला इन्व्हर्ट करण्यासाठी पार्लरच्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. तर आता तुम्हाला हवे त्या सर्व्हिसेस तुम्ही इथून घेऊ शकता. ओके तर बघा आता मी ही एक सर्व्हिसेस घेते. तो फोटो घ्यायचा, त्याच्यावरती क्लिक करून आणि त्याच्यामध्ये त्या जी फ्रेम आहे त्याच्यामध्ये सोडायची, फक्त त्याच्यावर नेऊन सोडायची. आणि ती सिलेक्ट करून डबल क्लिक केलं की तुम्ही मूव्ह करू शकता. समजा हो का, मग इथं चेहरा होता, आता इकडं चेहरा घेतला तर कसं होईल? डन करायचं. बघा फेस, त्या मुलीचा फेस एकदम साईडला गेलेला आहे, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करू शकता. साईज कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकता. ओके तसेच अजून तुम्हाला हवे त्या अजून घेऊ शकता त्याच्यातीलच. बघा हा एक घेते फेसचा. ओके अगोदर हे साईडचं जे मार्जिन आहे, आता हे जो विदाऊट पार्ट आहे तुम्ही तो इरेज करू शकता. फ्रेममध्ये लगेचच त्याच्यात ड्रॅग होतं, फ्रेमवरती ती इमेजेस घ्यायची नाही, फ्रेमवरती ड्रॅग त्याच्यामध्येच ॲडजस्ट होऊन जाते लगेच, ते लगेच अटॅच करून घेते ते. ओके आणि अगोदर साईज कमी करून घ्यायची, पुन्हा साईज कमी करता येत नाही. ओके आणि नंतर मग सेट करायची, झाली सेट. ओके तसेच अशाच मी अजून इमेजेस घेते.
हम्म. ओके, मी ही एक इमेज घेते. ही साईडचा पार्ट आहे, अनवॉन्टेड पार्ट आहे, तो मी कट करते. जे हे स्क्वेअरमधले बघा, त्याच्यावरती त्या इमेजवरती गेली, फ्रेमवरती गेली, त्याच्यातच सिलेक्ट झाली. पहिली नाहीची होती आणि त्याच्यातच ती दुसरी ही करते. तर आता मग काय करायचं का, तर दुसऱ्यांदा घ्यायची का, तर अजिबात नाही. हिथं आहे बघा, अंडोवरती जायचं. अंडोवरती गेली, हिथं माझी म्हणजे पहिली प्रोसेस होती, कुठपर्यंत होती ती प्रोसेस इथे आपली. तर ही घेतली इमेज आणि इथं इथं ड्रॅग केली. ओके, त्याच्यानंतर अजून घेते, हा मेकअपचा एक घेते. ओके, ही स्मॉल करते जरा आणि याच्यात ड्रॅग करते. ओके, ही झाली. ओके, आता फक्त आपला कॉन्टॅक्टचा पार्ट राहिलेला आहे बघा इथं. ओके, आता फक्त आपला खालचा कॉन्टॅक्टचा पार्ट राहिलेला आहे आणि ह्याला बॉर्डर, ह्या फ्रेमला बॉर्डर द्यायची राहिलेली आहे. ओके, हा बुक युअर अपॉइंटमेंट आणि इथं त्यांचा ॲड्रेस किंवा फोन नंबर किंवा वेबसाईट वगैरे. ओके, तर एक बॉक्स घेऊया आपण. सेपवरती जायचं, सेप टाईप करायचं, सेप. ओके, बघा इथं सेपमध्ये हे सेप आलेले असतात. ओके, हे सेप तुम्हाला याच्यातील हवा तो सेप घेऊ शकता किंवा ऑलवरती जायचं, इथं ऑल. ओके, इथं ग्राफिक्समध्येही अजून सेप दिलेले असतात. बघा इथं रँडम सेप, जॉमेट्रिक सेप, बघा इथं टाईप सेपचे. हे अशा प्रकारे तुम्ही इथूनही कोणताही सेप घेऊ शकता. ओके, तर आता समजा आपण हा सेप घेऊया इथून. ओके, हा सेप घेतला इथं आणि इथं ॲडजस्ट करा. हा सेप तुम्ही क्रॉपही करू शकता. क्रॉप केला, बघा हा क्रॉप करून असा सेप झालेला आहे. ओके, आता इथं टाईप करा काय, बुक नाव, बुक नाव. ओके, साईज इन्क्रीज केली, साईज जरा कमी करते. ओके, बुक नाव आणि इथं फॉर्मॅटवरती जावा, इथं फॉर्मॅटमध्ये जावा आणि बोल्ड करून घ्या. ओके, बोल्ड केलं. तसेच इथं इफेक्टमध्ये जावा आणि मग आपण इफेक्ट आपण यूज केला होता ह्याच्या आउटलाईनसाठी और सर्विसेसला देण्यासाठी, इफेक्ट देण्यासाठी. आता मी ह्या टेक्स्टला शॅडो इफेक्ट देते. बघा जरा शॅडो ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर हेच घेऊन मी ते डुप्लिकेट केलं, मग सांगितल्याप्रमाणे डुप्लिकेट केलं. हा टेक्स्टही डुप्लिकेट करू शकतो. डुप्लिकेट केला, त्याच्यावरती डबल क्लिक केलं आणि आता याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता अपॉइंटमेंट. ओके, बुक नाव युअर अपॉइंटमेंट राहिलं आपलं. तेच क्लिक करायचं आणि तो स्पेस अलीकडं घ्यायचा, म्हणजे कर्सर इथं एच्या अगोदर घेतला मी कर्सर आणि तिथं युअर करू, युअर अपॉइंटमेंट आणि स्पेस दिला त्याच्यामध्ये. ओके, आता जो बुक नावला इफेक्ट होता तोच इफेक्ट ह्यालाही अप्लाय झाला आहे. मग तो इफेक्ट जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल युअर अपॉइंटमेंटचा, तर त्या इफेक्टवरती जायचं आणि इथं नन करायचं. ओके, म्हणजे युअर अपॉइंटमेंटचा रिमूव्ह झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथं आता मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आपल्याला. तर आपण अजून एक सेप घेऊयात. आता सिम्पल सेप घेऊन दाखवते मी तुम्हाला. इथला सेप घेते आणि हा घेते, हा सेप. आणि हे जे आहेत, हे डॉट जे आहेत त्याच्यावरूनच तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता. ओके, साईज कमी जास्त करू शकता. आता ह्या बॉक्सचा कलर चेंज करायचा आहे. कलरवरती जायचं, ह्या कलरवरती जाऊन तुम्हाला हवा तो कलर तुम्ही चूज करू शकता. समजा मी व्हाईट घेते कलर, व्हाईट कलर घेतला मी.
ओके. आता इथं त्यांनी काहीच कलर म्हणजे बॉक्स यूज केलेला नाही आहे असं लिहिलेलं आहे. तसंही तुम्ही लिहू शकता. समजा मी हा डिलीट करते बॉक्स. जर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये लिहायचं झालं तर मग इथं सांगितल्याप्रमाणे टाईप करायचं. आता हा बॉक्स डिलीट करते. तुम्हाला सेम ही अशीच बनवायची, त्याच्यामुळे मी अशीच बनवून दाखवते. आणि इथं तुमचा नंबर टाईप करायचा, तुमच्या ज्या क्लायंटचा जो नंबर आहे तो टाईप करायचा. इथूनच नंबर मी कॉपी समजा दुसरं टाकते, काही पण अंदाजे टेक्स्ट घेते. टेक्स्ट घेतला, नंबर टाकला त्याच्यामध्ये. थांबा, नंबर टाकते. ओके. साईज इन्क्रीज करून घ्या. टेक्स्ट येताना आला तर टाईप पण करता येत नाही. खूप छोटा टेक्स्ट आला तर टेक्स्ट बॉक्स घेताना, तर ह्या डॉटवरती जाऊन हा डॉट आहे त्याच्यावरती जाऊन इन्क्रीज करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही तुमचा नंबर वगैरे काय आहे ते टाईप करू शकता टेक्स्ट. ओके. अशा प्रकारे तुम्ही नंबर टाईप करू शकता. किती नंबर झालेत काय माहिती आहे, मी अंदाजे टाईप केलेला आहे. आणि आता आपल्याला आयकॉन घ्यायचा आहे. मोबाईल कॉलिंग आयकॉन. कॉल एलिमेंटमध्ये जाऊन कॉल आयकॉन करायचं. कॉल आयकॉन बघा. कॉल आयकॉन. कॉल आयकॉन. इथं कॉल आयकॉन आलेले आहेत. ग्राफिक्स आणि फोटोज. ओके. याच्यातील तुम्हाला हवा तो आयकॉन तुम्ही घेऊ शकता. बघा, मी हा आयकॉन घेते, साईज कमी करते आणि इथं ॲडजस्ट करते. तसेच तुमची वेबसाईट वगैरे काय असेल ते तुम्ही अजून इथं ॲड करू शकता. ओके. आता आपल्याला फक्त ह्याला हे द्यायचं राहिलेले, बॉर्डर द्यायची राहिलेली फ्रेमला, तर ती सिलेक्ट केली आणि इथं स्टाईल आहे बघा, खालच्या साईडला, बॉटम साईडला स्टाईलवरती जावा. आणि इथं आता सध्या इथं कोणतं हे काहीच नाही, म्हणजे नन असतं, म्हणजे त्याला बॉर्डर नाही आहे. तर तुम्ही ही सिलेक्ट करा, ही फर्स्ट लाईन सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला जशी तुम्हाला डिझाईन हवे, म्हणजे त्या कॉर्नरची डिझाईन आहे, इथं फक्त एका लाईन म्हणजे प्लेन लाईनिंग येईल कॉर्नर त्या तुमच्या राऊंडला. इथं डॉट डॉट येईल हे असे. इथं एकदम छोटे डॉट डॉट, इथं एकदम छोटे डॉट डॉट, याच्यापेक्षा छोटे छोटे. तुम्हाला जी हवे ती, जी डिझाईन हवी ती तुम्ही त्या बॉर्डरला तुम्ही चूज करू शकता. मी सिम्पल साधी डिझाईन यूज करते. तर बघा इथं तोच कलर आता ब्लॅक होता हो का इथं, म्हणजे त्या कॉर्नरला कोणता कलर आहे तो कसं समजणार. तर इथं जर चेंज करायचं असेल तर इथं स्ट्रोक कलर आहे, आपण यूज केली स्टाईलमधून. मग तिथं कोणता कलर आहे, स्ट्रोक कलरमध्ये जो कलर असेल तो त्या कॉर्नरला म्हणजे त्या राऊंडेडला कलर असतो. इथं स्ट्रोक कलर, आता हा ब्लॅक कलर आहे, त्याला जर कलर चेंज करायचा असेल, समजा आता ह्या सर्कलचा, ह्या फ्रेमचा साईडचा ब्लॅक कलर आहे, मला चेंज करायचा आहे, स्ट्रोकवरती जायचं आणि इथून हवा तो तुम्ही चेंज करू शकता. बघा आता ब्ल्यू आलेला आहे, रेड आलेला आहे. तर आपण समजा आता कॉम्बिनेशन ही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं म्हणजे डिझाईन करताना 3 ते 4 जास्तीत जास्त 4 कलर यूज करा एका कॉम्बिनेशनमध्ये, एका डिझाईनमध्ये. जास्तीत जास्त इथला वेगळा, समजा आता ह्या फ्रेमला वेगळा, ह्या फ्रेमला वेगळा, असं करू नका. ते डिझाईन व्यवस्थित वाटत नाही आणि प्रोफेशनल दिसत नाही. तर आता आता समजा इथं ऑरेंज हे सेम गोल्डन कलर आहेत, तर हे असं व्यवस्थित डिझाईन दिसतंय. असं तुम्ही कुठलं तरी आपल्या डिझाईनमध्ये असला इथं हा कलर आहे, मग इथं पण हा कलर आहे, असे स्टेप बाय स्टेप मॅच करत चला, तेच कलर वापरा. तर मी नंतर हा कलर वापरते. तर बघा, हा सेम मी हाच देते कलर. त्याच्यानंतर इथंही क्लिक करायचं आणि इथंही स्टाईलवरती जायचं आणि इथंही मी कलर चूज केला आणि इथला स्ट्रोक कलर चेंज करायचा, स्ट्रोक कलर. ओके. तसंच सेम इथंही कलर देते, स्टाईलवरती जायचं. ओके. ह्या स्ट्रोक कलरवरती जायचं आणि तुम्हाला आपल्याला जो हवं आहे ती बॉर्डर तुम्ही बॉर्डर कलर चेंज करू शकता. ओके. स्टाईलवरती जायचं, असं प्रत्येकाला तुम्ही बॉर्डर करून घ्या. स्ट्रोक कलरवरती जायचं. ओके. आता तुम्ही म्हणसाल फक्त हे असे मूव्ह होतात एवढेच कलर आहेत का? हा, इथं असंही करू शकता किंवा एकदाच तुम्हाला इथं दिसत नाही आहेत कोणतंच म्हणजे चूज करण्यासाठी, तर ह्या एरोवरती जायचं. एरोवरती जायचं. बघा इथं कलर आहेत, मी आत्तापर्यंत यूज केलेले आहेत. बघा इथं असे एवढे यूज केलेले आहेत.
तर अजून कलर जर तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या प्लस साईनवरती जायचं. प्लस साईनवरती ही कलरची लाईन आहे बघा. तर आता इथं कुठं आहे, इथं हा डॉट, हे हॉरिझॉन्टल जी लाईन आहे, हा ज्या कलरवर डॉट आहे तो कलर ह्या रेक्टँगल बॉक्समध्ये हे होतो, सीन होतो. तर त्याच्यानंतर जर समजा हा डॉट मी मूव्ह केला, इथं ग्रीन केला, तर ह्या रेक्टँगल कलरमध्ये हा कलर येतो. त्याच्यानंतर इथून कलर तुम्ही जो पाहिजे तो ॲडजस्ट करून घेऊ शकता. ओके, समजा आता हा येलो कलर आहे, तर इथं येलो कलर येईल, इथं ब्ल्यू, हा डॉट ब्ल्यूवरती, तर इथं ब्ल्यू कलर येईल. समजा आता ब्ल्यू कलरमध्ये पण मला कधी फेंट पाहिजे असतो, कधी डार्क पाहिजे असतो, तर त्यावेळेस मग हा कलर मूव्ह करायचा, हा डॉट मूव्ह करायचा. हा डॉट बघा, इकडे एकदम डार्क कलर असतो, इकडे येईल तसा कमी कमी होत जातो. आणि तो कलर कोणता आहे तो कसं कळणार, तर आता इथं हा डॉट इथं आहे, इथला कलर तुम्हाला इथं सीन होतो आणि आपल्याला जिथं पाहिजे तिथं तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे सेट करून. ओके, तर हा तुम्ही मूव्ह करू शकता बघा, हा मूव्ह करू शकता का, मूव्ह करून हा डॉट मूव्ह करून इथं तुम्हाला कलर सीन होईल. ओके, अशा प्रकारे तुम्ही कलर हे ॲड करू शकता. तर त्याच्यानंतर मी अजून एक दाखवते तुम्हाला. कलर हे केलेला आहे, एक इमेज घेते. ओके, समजा आता हीच इमेज घेऊन दाखवते. व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे, आपल्याला एक पॉईंट राहिलेला आहे तो ही आहे. आणि ओके, ही 2 इमेजेस आहेत. ओके, आणि ह्याची ट्रान्सपरन्सी मला कमी करायची आहे. समजा मागच्याची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे याची. हा मोठा आहे तो मागचा सिलेक्ट केलेला आहे. तर इथं खालच्या साईडला ट्रान्सपरन्सी आहे, इथं ट्रान्सपरन्सीवरती जायचं आणि ही ट्रान्सपरन्सी तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. बघा, मागच्या याचा कलर कमी झाला आहे. म्हणजे समजा बॅकग्राऊंड वगैरे देताना जर तुम्हाला पाठीमागं जर वेगळं काही इमेजेस वगैरे बॅकग्राऊंड टाकायचं असेल तर तुम्ही ती असं सेट करू शकता. ओके, ट्रान्सपरन्सीवरती जाऊन कमी जास्त करू शकता, ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकता. ओके, डायरेक्टली इथं नंबर टाकून पण कमी जास्त करू शकता किंवा ह्या लाईनवरून कमी जास्त करू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट पाहिजे. मी पूर्ण फुल स्टेप बाय स्टेप नवनवीन त्याच्यामध्ये काय काय एडिट असेल, काय काय नवीन आलेलं असेल, ते तुम्हाला सगळे व्हिडिओ घेऊन येईल. तरी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एरोवरती जाऊन इथं डाउनलोडवरती जायचं, डाउनलोड, आणि इथं PNG सिलेक्ट करायचं आणि जे तुम्हाला ज्या पेजवर तुम्ही डिझाईन केली ती पेज इथून डाउनलोड करायचं. आपलं 3 नंबरचं पेज आहे, 3 नंबर सिलेक्ट करायचं आणि डन करायचं आणि डाउनलोड करायचं. ही डिझाईन तुमची डाउनलोड होऊन तुमच्या गॅलरीमध्ये दिसेल. दाखवते तुम्हाला, गॅलरी ओपन करा. ओके, इथं गॅलरीमध्ये बघा, इथं तुमची डाउनलोड झालेली आहे. ही तुम्ही क्लायंटला सेंड करू शकता आणि काय असेल ते तुम्ही पेमेंट तुमचं घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप A to Z ट्युटोरियल दिलेले आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. कीप सपोर्ट.